कायद्याचा बालेकिल्ला म्हणून ओळखलं जाणारं नाशिक, पण मध्यरात्रीचा धुंद राडा समोर आला आणि परिसर हादरला. माझा मित्र तुझ्यामुळे जेलमध्ये गेलाय असा आरोप करत 4 तरुणींनी एका विद्यार्थिनीच्या घरावर दगडफेक केल्याची धक्कादायक घटना सातपूर परिसरातून उघडकीस आली आहे. नक्की काय आहे ही घटना, तुम्हीच पहा. नाशिकच्या सातपूर परिसरात 2 दिवसांपूर्वी एक हादरवणारी घटना घडली आहे. 12वीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीच्या घरावर 3 ते 4 मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तरुणींनी दगडफेक करून शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आलाय. तरुणींचा आरोप आहे, माझा मित्र तुझ्यामुळे जेलमध्ये गेलाय. पीडित विद्यार्थिनीची एका अन्सारी नावाच्या तरुणाशी मैत्री होती. मात्र ही मैत्री संपवल्यानंतर अन्सारीने एका ओळखीच्या मुलीच्या मार्फत पुन्हा संपर्क करण्याचा प्रयत्न केला. ही माहिती पीडित विद्यार्थिनीच्या कॉलेजमधील काही मुलांपर्यंत पोहोचली. यानंतर त्या मुलांनी अन्सारीला जाब विचारला आणि सातपूरमध्ये हाणामारीचा प्रकार घडला, ज्यातून अन्सारीला अखेर जेलमध्ये जावं लागलं. ही बाब मनात ठेवून अन्सारीच्या मैत्रिणीने रागाच्या भरात पीडित मुलीला मारहाण केली, तिच्या घरावर दगडफेक केली आणि शिवीगाळ करत त्रास दिला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून परिवारानं सातपूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. पीडित विद्यार्थिनीच्या घरच्यांनी या तरुणींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पीडितीच्या वडिलांच्या मते अन्सारीवर पूर्वीपासून गुन्ह्यांची नोंद असल्याचंही समोर आलंय. आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी पीडित मुलीच्या वडिलांनी केली आहे. सुभाष कोळी, माझी मुलगी ही भोसलाला शिकत असते 12वीला. 8 महिन्यापूर्वी 7-8 महिन्यापूर्वी अन्सारी म्हणून एक मुलगा होता, तो तिच्या संपर्कात होता. नंतर तिने त्याच्याशी बोलणं बंद केल्यामुळे अन्सारी नावाचा जो मुलगा होता त्याच्या काही मैत्रिणी येऊन मुलीला कॉलेजला येऊन दमदाटी करत होत्या. नंतर काही दिवसापूर्वी ते घरी येऊन मिसेसला वगैरे आणि मुलगीला दमदाटी करून गेले आणि परत 4-6 महिन्यानंतर परत शनिवारी म्हणजे आता 14-15 तारखेला मुलगी जेव्हा घरी येत होती तेव्हा रस्त्यात 4 मुलींनी म्हणजे त्याच मुलींनी रस्त्यात येऊन तिला मारहाण केली. जशी रिक्षातून खाली उतरली लगेच तिला अडवलं, मारहाण केली. परत दुसऱ्या दिवशी रात्री दारू वगैरे पिऊन परत घरी धिंगाणा केला. दरवाजा तोडत होते, काही दगड वगैरे घेतले, गाड्यांना मारत होते, मिसेसला दमदाटी करून गेले. लहान बाळ होता घरी. सर्व म्हणजे परिसरातल्या सर्व लोक जमा झाले, पण कोणालाही ते जुमानत नव्हते व शिवीगाळ वगैरे करून सर्व परिसरातल्या लोकांना दमदाटी करत होते आणि ड्रिंक वगैरे पण केलेली होती त्यांनी. परत त्यांनी ड्रिंक आणि दगड बी हातात घेतले होते, मोठे मोठे दगड दरवाजाला मारत होते. दरवाजा जर उघडला असता ते त्यांनी घरात खूप नासधूस केली असती, नुकसान केलं असतं किंवा मिसेसला लहान मुलगा त्यांना मारझोड केली असती. घरचे खूप घाबरून गेले होते. माझी पोलिसांना रिक्वेस्ट आहे, मी रात्री 9, 10, 11 वाजेपर्यंत पोलीस स्टेशनला होतो, अशी कंप्लेंट पण दिली. माझी पोलिसांना विनंती आहे त्यांनी योग्य ती कारवाई करावी आणि आमच्या फॅमिलीला सुरक्षा प्रदान करावी. जो अन्सारी म्हणून पोरगा आहे तो त्याच्यावर काय तुम्ही तक्रार काय दाखल केली काय त्याच्यावर दाखल म्हणजे अन्सारी ज्या नावाचा मुलगा आहे त्या आधी त्याच्यावर काही पोलिसांनी कडे गुन्हे आहेत त्याच्यावर, पण त्याला ऑलरेडी पोलिसांनी अटक केलेलं आहे असं पोलिसांचं म्हणणं आहे. ते तो जो अन्सारी आहे त्याच्या अन्सारी जो नावाचा मुलगा आहे त्याच्या ज्या सर्व मैत्रिणी आहे या बाहेरच्या कॉलेजच्या एक पण मुलगी नाही याच्यात, आणि शिवाय या येता जाताना मुलीला पाठलाग करत असता. काय कारण होतं ते तुमच्या घरावरती दगडफेक करायचं काय? तर मागची कुरापत काढत होते, जे 7-8 महिन्यापूर्वी जे झालेलं होतं त्याची कुरापत म्हणून त्यांनी रात्री अचानक दारू पिऊन 4 मुली यांनी येऊन त्यांनी असं धिंगाणा केला, दरवाजा तोडायचा प्रयत्न करत होता. पण मुली मिसेस घाबरलीमुळे तिने ते दरवाजा उघडला नाही, पण त्यांच्या जोरजोराच्या आवाजामुळे खूप जोरजोरात गागत होते. सर्व सोसायटीचे लोक जमा झाले आणि परत त्यांना समजून सांगितलं, पण ते काय ऐकायला तयार नाही. ते दगड मारायला लागले, लोकांना बी शिव्यागाळ करायला लागले, तुमचा आमचा काही संबंध नाही. एकीकडे कायद्याची कडक अंमलबजावणी तर दुसरीकडे धुंद तरुणाईचा दहशतवाद. सातपूरमधील ही दगडफेक घटना पुन्हा एकदा दाखवून देते की किरकोळ वाद कसे गंभीर गुन्ह्यांमध्ये रूपांतरित होऊ शकतात. आरोपी मुलींच्या विरोधात कारवाईची मागणी वाढत असून आता सातपूर पोलिसांची भूमिका काय राहते याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. लोकमत.com साठी किरण नाईक, नाशिक.